पराभवाच्या मानसिकतेतनं अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही. खरं तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं. लोकसभा जिंकल्याच्या नादात म्हणजे महाराष्ट्रात ज्या 31 सीट त्यांना मिळाल्या, 31 लोकसभा त्यांना मिळाल्या, 17 आम्हाला मिळाल्या. त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले, महाविकास आघाडी ओव्हर कॉन्फिडंट झाली आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचे जे त्या ठिकाणी काम असतं, जनसंवाद असतो, घरोघरी जाणे असतो, ते विसरून गेले आणि महाराष्ट्रामधल्या महायुतीवर जनतेने विश्वास केला, मोदींच्या कामावर जनतेने विश्वास केला. आणि बघा, या ठिकाणी 2,50,00,000 मतं हे महाविकास आघाडीला लोकसभेत मिळाले होते आणि 2,48,00,000 मतं महायुतीला मिळाले होते. आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आम्ही 3,17,00,000 गेलो आणि ते 2,17,00,000 आले. म्हणजे राहुल गांधी हे कळायला पाहिजे की आपले 33 लाख मतं कमी झाले. लोकसभेपेक्षा 33 लाख मतं कमी हे महाविकास आघाडीचे झाले. महायुतीचे 3,17,00,000 म्हणजे 69 लाख मतं वाढले. राहुल गांधीने याचा अभ्यास केला पाहिजे की 2009 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीला 7,29,00,000 मतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळी एनरोलमेंट होते, आपल्या मतदार यादीमध्ये होते. म्हणजे लोकसभेच्या 2009च्या मतदार यादीत 7,29,00,000 मतदार होते आणि 2009च्या विधानसभेला 30 लाख मतं वाढवून महाराष्ट्रामध्ये 7,59,00,000 मतं झाले होते. तर तेव्हा त्यांचं सरकार होतं, तेव्हा निवडणूक आयोग, आता हे म्हणायचं का केंद्रात त्याची सरकार होती, राज्यात त्यांची सरकार होती, मग हे 30 लाख मतं कसे वाढले होते? 30 लाख मतं हे तेव्हाही निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन त्या ठिकाणी नोंदणी केली होती 2009 मध्ये. आणि आताही निवडणूक आयोगाने जे काही आम्ही या निवडणुकीच्या यादीमध्ये याद्या असतात ते याद्या दुरुस्त केल्या गेल्या आहेत. आता कामठी विधानसभेमध्ये ते आरोप करतात, कामठी विधानसभेमध्ये त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी 17,000 मतं त्या ठिकाणी टाकलेले आहेत. म्हणजे कामठी विधानसभेच्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या बूथवरनं 17,000 मताची त्या ठिकाणी नोंदणी केली आहे. निवडणूक आयोगाने घरोघरी फिरून त्या ठिकाणी जो सबर्बन एरिया तयार झाला, बेसा, बेलतर्डी, हुडकेश्वर, नरसाळा या भागातली नोंदणी केली आहे. आणि त्यामुळे कामठी विधानसभेमध्ये सातत्याने प्रत्येक वेळी म्हणजे तुम्ही 5-4 निवडणुकी बघा, कामठी विधानसभा ही सबर्बन होत आहे. नागपूरचे लोक कामठी विधानसभेत राहायला येतात आणि त्यामुळे तिकडली आकडेवारी नेहमी वाढतं. 3 निवडणुकीची आकडेवारी 30,000 मतांनी वाढलेली आहे. आणि त्यामुळे राहुल गांधी बेचैन झाले आहे. त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर बोलता येत नाही. विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात. देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे. पण आत्ताची जनता संभ्रमावर जगत नाही, विकासावर मतं येतं. आणि त्यामुळे आमचं पार्टी, माननीय मोदीजी, आमचे देवेंद्रजी, आम्ही सर्व विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडे जातो आहे. आणि मला विश्वास आहे की राहुल गांधी ह्या ज्या अजूनही हे या पराभवाच्या गडद छायातून निघत नाही तोपर्यंत त्यांची ते पार्टी वाढवू शकत नाही असं मला वाटतं. निवडणूक आयोगाचे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त असतं ते त्याचा कार्यकाळ संपला की पुन्हा नवीन नियुक्ती होतं, त्यामध्ये काही नवीन नाही आहे. आणि आता राहुल गांधींनी एकदा जरा चेक करून घ्या ना कामठी विधानसभेत येऊन की काँग्रेसच्या प्रत्येक बूथवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 15,000 ते 17,000 मतं वाढवले आहेत. तुम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचं स्टेटमेंट घ्या कामठी विधानसभेचं. कामठी विधानसभेत 17,000 मतं त्यांनी त्यांच्या बूथवर टाकलंय. मी बूथ क्रमांक देतो आपल्याला. कुठल्या बूथवर काँग्रेस पार्टीने कॅम्प लावून मतदान केलंय, म्हणजे मतदार नोंदणी केली आहे. राहुल गांधी त्यातून निघतच नाहीये. मी तर सांगितलं की पुढच्या वेळी कामठी विधानसभेत येऊन जा, बघू काय. त्यांनी आता लोकसभा लढून कामठी विधानसभेत या, जरा कळेल तुम्हाला काय परिस्थिती आहे कामठी विधानसभेची. माहीत नाही, काहीच नाही, कुणाच्या सांगण्यावर काही बोलतात, अभ्यास करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं
की त्यांचे आता पतनाचे दिवस आहे आणि त्यामुळं ते पिसाळलेले आहेत असं बोलत राहतात. मी 2009चा संदर्भ दिलाय, त्या संदर्भावर त्यांनी बोलावं की 30 लाख मतं 2009ला विधानसभा आणि लोकसभेमध्ये कसे वाढले होते, याचा काही निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करणार आहे? निवडणूक आयोगाला तुम्ही त्या ठिकाणी दोषी धरणार आहे? खरं तर ही मतदार नोंदणी प्रक्रिया आहे. 18 वर्षाची मुलं होत राहतात, ते नोंदणी होत राहतं. त्यामुळे मला असं वाटतं निवडणूक आयोगावर आणि भारतीय जनता पार्टीवर बोलाची सवय त्यांनी सोडली पाहिजे आणि जरा वस्तुस्थिती चेक केली पाहिजे. अभ्यास केला पाहिजे राहुल गांधींनी. जरा येऊन बसलं पाहिजे नागपूरमध्ये. कामठी विधानसभेचा संपूर्ण मागच्या 15 वर्षाचा इतिहास बघितला पाहिजे की कामठी विधानसभेमध्ये कशी 2004ला किती, 2009ला किती, 2014ला किती, 2019ला किती, 2024ला किती. कामठी विधानसभा सातत्याने प्रत्येक विधानसभेत 30,000ने वाढत आहे. प्रत्येक विधानसभेत वाढत आहे. तुम्ही 99चा घ्या, मग 2004 घ्या, मग 2009 घ्या, 2000. मी आता आज आकडे तुम्हाला ट्विट करून देतो. खरं तर तुम्ही तपासलं पाहिजे की एखादी विधानसभा का वाढतं. पनवेल विधानसभा ही 6.5 लाख मतावर गेली आहे. पिंपरी चिंचवड विधानसभा ही 5.5 लाखाच्या वर गेली आहे. अशा विधानसभा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या सबअर्बन झाल्यामुळं, ज्या पेरिअर्बन झाल्यामुळे त्याची सातत्याने वाढ होत असते. अशा 15 विधानसभा महाराष्ट्रात आहे. राहुल गांधींनी अभ्यास करा. या 15 विधानसभेच्या सातत्याने का वाढतात? कारण तिकडे जेव्हा शहरात जागा मिळत नाही, लोक ग्रामीणला राहायला जातात, तिकडे घरं बांधतात आणि 5 वर्षामध्ये मोठी वाढ होते. आपल्या कामठी विधानसभेची प्रचंड मोठी वाढ झाली आहे. 5 लाख जवळपास 35,000 मतं झाले आहेत. आणि त्यामुळं वाढ कुठे आहे? तर विधानसभा कामठीमध्ये आहे. वाढ कुठे आहे? हिंगणा विधानसभेत आहे. वाढ कुठे आहे? पनवेलमध्ये आहे. वाढ कुठे आहे? पिंपरी चिंचवडमध्ये आहे. ते राहुल गांधींना कळत नाही आहे. ते आता पराभवात इतके गेलेले आहेत की त्यांना कळत नाही. जरा महाराष्ट्रात नागपूरला येऊन बघितलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. नाही, मी असं म्हटलं की राहुल गांधींनी कामठीमध्ये येऊन जरा चेक करावं की सातत्यानं कामठी विधानसभा 99 ते 2024 मताची वाढ म्हणजे 2 लाख 2,00,000 मतं 1999ला होते कामठी विधानसभेत. 2,02,000 मतावरनं कामठी विधानसभा ही 5,34,000 मतावर गेली आहे 24 वर्षात. त्यामुळं विधानसभा कामठीचे मतदान वाढलेलं आहे, तिथे जाणारे लोक वाढलेले आहेत. सबअर्बन एरिया तयार झाला आहे. नगरपंचायती किती झाल्या आहेत? बेसा नगरपंचायत, बहादुरा नगरपंचायत, बिळगाव नगरपंचायत, एरखडा नगरपंचायत, महादुला नगरपंचायत, हुडकेश्वर नरसाळा शहरी भाग, हा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर इथे सबअर्बन एरिया तयार झाला आहे. त्यामुळे ते राहुल गांधीला कळत नाही. मी परवाही म्हटलं की माननीय राज ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना मुभा आहे. राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे. उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे. भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे? आणि मला वाटतं आम्हाला औचित्य नाही आहे आणि मतदाराला यामध्ये फार रस नाही आहे. शेवटी लोकांना आता विकास पाहिजे आहे आणि आम्ही विचार केला आहे की माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार ज्या दिवशी आम्ही आणण्याचा त्या ठिकाणी लोकांना संकल्पनामा दिला, भाजपाचं सरकार, महायुतीचं सरकार, एकनाथजी, अजित पवारजी या सर्वांनी मिळून जेव्हा संकल्पनामा तयार केला, त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो. आणि आता आमच्या समोर कोण एकत्र येत आहे, कोण एकत्र येत नाही आहे, या मुद्द्यापेक्षा माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आमच्या देवेंद्रजींनी जे काही संकल्पनामा जनतेला दिलाय ते पूर्ण करण्याकरता आम्ही काम करतोय. आम्हाला इतर गोष्टीत काही रस नाही. मी तुम्हाला वारंवार सांगतो, मतदार काही कधी कसा बांधला नसतो. मतदार हा विकासाच्या मुद्द्यावर मत देतो. आज मतदारांना हे माहिती आहे देशामध्ये मोदींचं सरकार आहे आणि मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींचं सरकार डबल इंजिन सरकार आहे. आणि आज डेव्हलपमेंट कोण करू शकतं? तर डबल इंजिन सरकार करू शकतो. त्यामुळे सातत्याने जनता जी मतदान करतं ती विकासावर करतं, ती मेट्रो रेल्वेवर करतं, ती त्या ठिकाणी समृद्धी महामार्गावर करतं, ती कोस्टल रोडवर मतदान करतं, ती विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतं. मुंबईचा जे काही डेव्हलपमेंट प्लॅन माननीय देवेंद्रजींनी तयार केला आहे, तो जेव्हा डेव्हलपमेंटचा मॅप जनतेसमोर जातं तेव्हा त्या ठिकाणी लोक मतदान करतात. आजकाल लोक हे, तुम्ही किती लोकांना खोटं बोला, लोक हे असे मतदान करत नाही. लोक विकासाला मतदान करतात. आणि त्यामुळे पुढचा काळ, पुढचे 15 वर्ष राहुल गांधींनी, बाकी सर्वांनी विसरून जा. पुढचा काळ डेव्हलपमेंटचा काळ आहे, विकसित भारताचा काळ आहे, विकसित महाराष्ट्राचा काळ आहे. आणि या काळात तुम्ही नॉन डेव्हलपमेंट असलेल्या नेत्यांना, नॉन डेव्हलपमेंट असलेल्या व्हिजनच्या लोकांना आता जनता मतदान करणार नाही.
मतदान तर होईल विकासावर. मी वारंवार सांगतो, मतदार कधीच कोणाचा बांधला नसतो. मतदार हा विकासावर मतदान करतो आणि आताही मतदान हे विकासावरच होईल. आणि लोकांना हे कळतं की मोदीजी देवेंद्रजीच्या डबल इंजिन सरकारमध्ये मुंबईचा विकास होऊ शकतो. एकनाथजी अजित पवारांच्या सरकारमध्ये मुंबईचा विकास होऊ शकतो. महायुतीच विकास करू शकतं. त्यामुळे जनता ही विकासाकडे जाईल